वाऱ्याच्या तीव्रतेला इथे गरमीची लेवल 7 देते, त्यामुळे ढगांचा आकार रात्री 4 दुपारनंतर 4 वाजेपासून प्रोसेसिंग चांगली वाढन आणि तिथून पुढे 8 9 10 वाजेपर्यंत पाऊस इथे परत आगमन होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगरची प्रोसेस किचकट जरी असली तरी ते काही भागांना सटकारे बिटकारेवरती भागून घ्यावा लागणार आहे। बीड जिल्हा गेवराई पट्टा पाटोदा कडाष्टी वडवणी ते माजलगाव एरिया आज इथे पुन्हा मागच्या सारखीच थोडी वाढताना दिसते आणि या भागांना देखील जोर आहे। इथे काही ठिकाणी 2 दिवसाचा वेळ घ्यावा लागणार आहे। काही ठिकाणी आज तर काही ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंतची पावसाची तीव्रता पाहायला मिळते आणि त्याचबरोबर पूर्व विदर्भातला नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वाढणार आहे। यामध्ये जो यवतमाळचा एरिया आहे किनवट साइड भाग आहे माहुरगड भाग आहे रात्रीचे 11 वाजतील या वेळेपर्यंत हा 19 जुलैचा या भागांमध्ये पावसाचा समावेश आहे। आज गडचिरोली नागपूर गोंदिया बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि अशा प्रकारचा हा आजचा अंदाज होता। त्यानंतर अनेक भागातनं अनेक ठिकाणच्या कमेंट आल्यात, व्हिडिओ सुद्धा प्रोसेस झालेत, पण 80% भाग घेतला नाहीये, 90% भाग घेतला नाहीये। 8 जुलैला पण हे मेसेज होते, मग 8 जुलैला सुद्धा 80% भाग नाही घेतला तर मग 80% भागांच्या पेरण्या झाल्या कशा, कुठल्या पाण्यावरती पेरण्या झाल्या हे सुद्धा कळणं गरजेचं आहे। कमेंटमध्ये सांगा। महाराष्ट्रामध्ये 100% भागांना पाऊसच नाहीये, अमुक टक्के भागांना पाऊसच नाही, मग तिथे पेरणीचं बी आणि बी उगलं कसं आणि ते आलं वरती कसं हे देखील कमेंटमध्ये प्रश्न उपस्थित निर्माण होतो, तो देखील करण्याचा प्रयत्न करा। आता बघूयात तालुक्यानुसार आज ॲक्च्युअल कोणते तालुके बरे राहतील आणि कोणत्या तालुक्यांना वाढेल हे देखील पाहूयात। आज पैठणमध्ये जोर थोडा बरा राहील, जालना परिसर तालुका परिसर सिंदखेडराजा देऊळगावराजा अंबडपट्टा देखील उत्तर भाग गोलापांगरी एरिया बरा राहील, मंठापासून उत्तरेकडील भाग